नागरिकांना आजारी पडल्यानंतर आयुष्यमान कार्डची आठवण होते। डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी वक्तव्य केलं। लोकांमध्ये आयुष्यमान कार्ड संदर्भात जनजागृती नाहीये। धाराशिवमध्ये आयुष्यमान भारत मिशनच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला। जिल्ह्यामध्ये 5,76,000 नागरिकांनी कार्ड काढलंय। आतापर्यंत 4,123 रुग्णांना त्याचा लाभ मिळाला। यासाठी 9,13,00,000 रुपयांचा निधी खर्च झालेला आहे। जनजागृतीचा हेच नाहीये। लोकांना आजारी पडल्याच्या नंतर कार्डची आठवण होती, हे दुर्दैव आहे। माझी विनंती की आज तुम्ही आव्हान करा, स्पेशल चौकट टाका की जर बांगलादेशी लोकांची कार्ड अपडेटेड आहेत का नाही, ठीक आहे, ते घुसखोरी करून कुठल्या पद्धतीने का पण ते अवेअर आहेत। मग आमची मराठी लोक अवेअर नाही, त्याला लोक जबाबदार आहेत ना। कलेक्टर महोदय, सीओ साहेब आम्ही चर्चा करत होतो की 5 लाखात काय होते, बोन मॅरो ट्रान्सप्लांट वगैरे। मी म्हटलं सर मी आता आलोय, उद्या परवा ही योजना 10 लाखापर्यंत नेणार आहे। आणि या व्यतिरिक्त एक वेगळा आम्ही कॉर्पस फंडसाठी एक वेगळा अकाउंट ओपन करतोय। 20% आम्ही फंड रिझर्व ठेवतोय की जे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट या पेशंटला देखील आम्ही मोफत करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।